तशा तर जगामध्ये असंख्य अशा जागा आहेत जिथले सुंदर नजारे पाहून आपण नेहमीच आश्चर्यचकित होतो। अशीच एक मंत्रमुक्त करणारी जागा आपल्या महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात पण आहे। काही अशा दुर्मिळ फुलांच्या प्रजाती ज्या जगात कुठेही न येता फक्त याच जागेवर येतात। पाशाणी, बंबाकू, आभाडी, नभाडी, दीपकांडी, सोनकी, सुनकी, गौरी तेरडा, सीतेचे आसू, रानटी हळद, चवर, स्टारगुच्छा, मिक्की माऊस, नीलकंठ, निलिमा अशा 850 पेक्षाही जास्त फुलांचे दर्शन आपल्याला एकाच जागेवर होते। 850 पेक्षाही जास्त फुलांचे घर मानल्या जाणारी आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील असलेली ही जागा आहे कास पठार, ज्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। जस्ट मित्रांनो, पावसाळा संपला आहे आणि आपण निघत आहोत कास पठारसाठी, म्हणजेच की वर्ल्ड हेरिटेज साईटवर। तर आजची जी जागा होणार आहे आपली खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण की आत्ता जस्ट कास पठारवर मित्रांनो फुलं येणं चालू झाले आहे। तर त्या जागेवर कमीत कमी 100-150च्या वर अशा वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे झाडं आपल्याला तिथं आणि फुलं आणि काही जंगली वनस्पती आहे ते सगळं आपल्याला पाहायला भेटतील। सो आता तिथं लोकांची महाराष्ट्रातून पूर्ण ऑल इंडियातून त्या जागेवर म्हणजे पूर्ण वर्ल्डमधून फॉरेनर लोकंसुद्धा त्या जागेवर येतात तिथले फुलं बघण्यासाठी। सो आपण पण आज त्या जागेवर चाललो आहोत, जाऊन आपण पाहू की आता फुलं लागण्याचं स्टार्ट झालं आहे तर आपल्याला कोणते कोणते फुलं आत्ता म्हणजे सप्टेंबरच्या स्टार्टिंगमध्ये आपल्याला पाहायला भेटतील। हा बुचा मित्रांनो आपली ड्रीम बाईक आणि आपल्या समोरच दिसत आहे मित्रांनो आपल्याला खंबाटाकी घाट। तर खंबाटाकी घाटामध्ये थांबू, बहुत दिवसानंतर आपल्याला उन्हामध्ये यांना थोडेसे हलका हलकासा धुकही आहे। तर वर जाऊन घेऊ आपण सूर्यप्रकाश, विटॅमिन डी। सो चलो, माहीत नाही काहून पण या घाटामध्ये ना थंडी वाटून राहिली आहे। जस्ट पावसाळा संपला आहे आणि आपण आता जस्ट हिवाळ्याकडे वळून राहिलो मित्रांनो। तर बहुत जबरदस्त असा पहिल्या थंडीचा जो मजा येऊन राहिला आहे, मस्त वाटत आहे यार। ओव्हरऑल आजचा वेदर मस्त आहे, सकाळी पाऊस चालू होता पण आता ठीक आहे। आणि हाच आपला खंबाटाकी घाट। तब्बल 4 महिन्याच्या मुसळधार पावसानंतर खूप महिन्यांनी उन्हाने आपल्याला स्पर्श केले, त्यातच आता इच्छा झाली ही ऊन चांगल्याने घेण्याची। तर असा काहीतरी मित्रांनो खंबाटाकी घाटातला व्ह्यू आहे, मस्तपैकी तोंडावर पडत आहे ऊन जबरदस्त। कमीत कमी 4 महिन्यानंतर आपण खाऊन राहिलो ऊन, तर बहुत जबरदस्त वाटत आहे आज। आणि इथला व्ह्यू एकदम मस्तवाला, एकदम क्लिअर व्ह्यू दिसत आहे इथून। काय वाटतं दुर्गा भाऊ, आजची ऊन तुला घेऊन कसं वाटत आहे? समोरचं काहीच दिसत नाही बे, हेल्मेट घातलं तर असला ऊन कडक मारतोय आज। तुझ्या हेल्मेट तर फेक बे कमीत कमी। अबे हा म्हणजे भाई काही तर ठेवा, हे हा हेल्मेट आहे का म्हणताय? तुला म्हणतोय मी दुसरं नवीन घेवायला घेऊन दे, येत नाही तू। घेऊन दिला असता पण पैसे नाही रे सध्या, बाकी काय नाही। 100 रुपये कमी पडत आहे फक्त, बाकी पाहू चला। पहा जसं मित्रांनो आपण साताऱ्यात येऊन पोहोचतो ना, तर हा झाला आपला बँगलोर हायवे मेनवाला। आणि इकडून आपल्याला या ब्रिजच्या खालून लेफ्ट टर्न घ्यायचा सर्व्हिस रोड कास पठारकडे जाण्यासाठी। तर आपण घेऊ आता इथून एक सर्व्हिस रोड आणि आता या ब्रिजच्या खालून राईट टर्न मारून डायरेक्ट थेट मला वाटतं 30 ते 35 किलोमीटर आहे आपला कास पठार। भारी बाबा, बरोबर 500 रुपये, 500 रुपये आले, 500 रुपये। तर पहा मित्रांनो, कास पठारला जाण्यासाठी एक गोष्ट नक्की करा की तुम्ही येताना कॅश नक्की काढा, कारण की वर आपल्याला कॅशची गरज लागणार, तिथं नेटवर्क राहणार नाही। तर पहा मित्रांनो, साताऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला कास पठारसाठी कुठून जायचं आहे, एक हा चौक लागणार तुम्हाला, हा एक इथं आपला भगवा झेंडा आहे, ठीक आहे। तर इथून असा एक या सर्कलला म्हणजे इथे एक छोटासा एक रेप्लिका बनला आहे छोटासा किल्ल्याचा। तर इथून आपण आहे ना असा एक यू टर्न मारायचा आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या साईडला जायचं, ठीक आहे। जास्त काय कन्फ्यूज होण्यासारखं नाही, इथून तसे तुम्ही इझिली गुगल मॅपच्या मदतीने येऊ शकता। बट आता मी आलोच आहोत, आपलं काम असं आहे रोड दाखवायचा, सो एन्जॉय। तर पहा जस्ट सातारा सिटीच्या बाहेर निघताच आहे ना मित्रांनो एक घाट चालू होते असा एक, आणि आता या घाटातून आपण एका जागेवर थांबू ना, तिथून आपल्याला पूर्ण आहे ना प्रॉपर
सिटी दिसणार, सातारा सिटी. तर तो वाला नजारा कसा राहते आपण तिथं थांबून चेक करू. आणि समोरचा पहा मित्रांनो किती मस्त आहे ना, पहाडच पहाड आहे आणि पहाडावर पूर्ण धुकं दिसत आहे. जबरदस्त यार. सगळ्यात जास्त सुंदरता जर म्हटलं ना सह्याद्रीत पूर्ण, तर आपला सातारा साईडमध्ये आहे. इतके सारे पठार आहे, इतके सारे डॅम आहे, इतके सारे लेक आहे या साईडमध्ये ना. बहुतच मजा येते यार इकडे. म्हणजे तुम्हाला एकदम ओरिजिनल अशी ब्युटी आजमावायला भेटणार, इथं अनुभवायला भेटणार. तर या जागेवर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत साताऱ्याच्या घाटामध्ये. हा घाट किती मस्त आहे, एक नंबर यार. बिलकुल शांतता आहे इथं, जास्त काही क्राऊडेड एरिया नाही आहे. आणि इथून खाली जो व्ह्यू दिसतोय ना एकदम अद्भुत. म्हणजेच की पहा मी काय म्हणत आहोत, इथं एक छोटासा गाव आहे जिथं काही रिसॉर्ट पण आहेत आणि प्रॉपर घरं बनले आहेत, ठीक आहे, एकदम शेतीच्या मधात. तर पाहताना एवढा जबरदस्त वाटत आहे ना. आणि इथं आहे आपली सातारा सिटी. आता सध्या थोडं धुकं आहे त्याच्यामुळं क्लिअर न दिसत आहे, बट एकदम मस्त वाटत आहे नेकेड आय मधून. तर मला वाटतं पुण्यामध्ये नको घर. काय म्हणताय? मला वाटतं पुण्यामध्ये नाही घ्यायचं घर, इथं घेऊ आपण. मस्त एक नंबर व्ह्यू आहे. इथं घ्यायचं का घर असं म्हणतोय? इकडे दूर त्या अड्या आहेत पूर्ण. माझी जाणे दुश्मन आहे या जागेवर. मला जगामध्ये आहे ना मित्रांनो कशापासूनच भीती वाटत नाही, पण एक गोष्ट आहे ज्याच्यापासून मला अशी भीती तर वाटतेच, पण अशी किडसही येते. ते राहिले हे आपले जाणे दुश्मन. तर ते अख्ख्या रेलिंगवर आहे ना, इथं जे बसण्याची जागा आहे याच्यावर पूर्ण या अड्या आहे. तर तुम्ही लोक जरी आले ना तर थोडंसं पाहून बसा, सांभाळून बसा. इथं बसून तुम्ही घाट प्लस इथचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप जबरदस्त वाली जागा आहे. चढला का पॅन्टात तर नाही घुसला? चला मग इथे जास्त वेळ न थांबवून आपण आता निघू कास पठाराकडे. कारण की मला वाटते कास पठारावर हलका फलकासा तरी शॉवरवाला पाऊस चालू राहणार आहे. कारण की आपल्याला समोरच आपल्याला दिसत आहे डोंगरावर अख्खे धुकं आणि समोर पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे. कास पठाराच्या पहिलेच काही असे अद्भुत नजारे दिसायला लागले जे अनुभवण्यासाठी इथे थांबणं खूप गरजेचं होतं. तर या जागेवर मित्रांनो आहे ना, सातारा सोडला आपल्याला असं प्रॉपर इथं पिवळ्या कलरचे मिकी माऊसचे फुलं पाहायला भेटतात अख्ख्या रोडभर. म्हणजे दोन्ही साईडमध्ये पिवळेवाले फुलं आहे. याला म्हणतात मिकी माऊसचं फुल. तर याच्यामध्ये बेसिकली 2 कलर येतात, एक जांभळावाला आणि एक हा पिवळावाला. करेक्ट. तर अख्ख्या पठारावर म्हणजे अख्ख्या रोडच्या बाजूबाजूला आहे ना पूर्ण पिवळं हे फुलं. तर कसं वाटतं दुर्गादास तुला? एक नंबर भाऊ. मस्त थोडं पाऊस चालू आहे, शॉवरवाला. काही दिसत नाही, याच्यामध्ये फक्त फुलं दिसायला लागलेत. जबरदस्त. दुर्गा भाऊ बी खुश, आपणही खुश. बहुत जबरदस्त वाला. तर आपल्याला समोर अजून खूप सारे असे सुंदर वाले नजारे आज कॅप्चर करायचे आहे. तर असं वाटतं इथंच थांबू, समोर जाऊच नाही. कारण की एवढं मस्त वाटत आहे ना इथं, एकदम असं थंड वाटून राहिलं आहे ना. धुकं पूर्ण असं धोक्यामुळे पहा पूर्ण सगळं इथं गायब झालं आहे. तर काही दिसत नाही एकदम दूरचं. समोरची गाडी थोडी दिसतंय, माहित नाही कॅमेऱ्यात दिसतंय की नाही. इथं एक गाडी आहे पण उभी. चला मग इथून निघू डायरेक्ट आता आपण कास पठारकडे. कास पठार जास्त काय दूर नाही भाऊ, जवळच आहे. पण ते जवळ राहू आपल्याला काय त्याचं लेनदेन नाही. आपल्याला मस्तपैकी सुंदरशा रोडवर फॉग मध्ये चालवायची आहे गाडी आणि निघूया समोर. जिंगडे बोले. या जागेवर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत कास पठाराच्या मेनवाला एंट्रन्स गेटवर. म्हणजे आपल्याला इथं तिकीट घ्यायची आहे पार्किंगची. काका सर का काकांनी या म्हणून आपले स्वागत केले. कदाचित त्यांना पण इथे आपण आल्याचा आनंद होत होता. आणि इथे एकाचे 150 रुपये देऊन एंट्री झाली कास पठारामध्ये. तसे तर 150 रुपये मला खूप जास्त वाटत होते, पण याच 150 रुपयामध्ये आपल्याला फ्री व्हेकलची पार्किंग आणि 2 किलोमीटर जाऊन येण्यासाठी फ्री बस प्रोव्हाइड केली जाणार. एंट्री गेटवर मित्रांनो 150 रुपये तिकीट घेतली आहे एकाची. म्हणजे 2 जणांचे आम्ही दिले 300 रुपये. तर मला वाटतं थोडंसं महाग आहे. इथं समोर आपल्याला सुंदरवाले जे नजारे दिसणार आहे त्याच्यासमोर हे काहीच ना 150 रुपये. तर पहा मेन गेटवरून आहे ना असं एक लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. म्हणजे मेन रोडवरून लेफ्ट टर्न आहे. इकडे जाऊन आपल्याला पार्किंग करायची आहे. बाईक किंवा जर तुम्ही 4 व्हीलरनं आले तर इथं पार्किंग करू शकता.
तर आता आपण आलो मित्रांनो कास पठाराच्या पार्किंगमध्ये आणि इथं मागं बऱ्यापैकी गर्दी लोकांची जर स्टार्टिंगमध्येच लागणं चालू झाली आहे आणि इथं मागं काही आहे ना शॉप वगैरे लागत ना आत्ता जस्ट चालू झालं आहे. तर इथून आपल्याला आता तिकीट दाखवायचं आहे बससाठी आणि बसवरून मग 1-2 किलोमीटर समोर कास पठारावर जायचं आहे. काय वाटतं दुर्गा या फॉगमध्ये या पावसामध्ये दिसे ना आपल्याला काही फुलं बघू. आंघोळ करून आला ना मग काय 5 वाजता केला आंघोळ वा काहीतरी खोटं बोलते राव. चला बोलता आता इथून आहे ना मित्रांनो कास पठारपर्यंत 1-2 किलोमीटर आपल्याला बस लागणार म्हणजे बसनं तिथपर्यंत जायचं आहे. तर प्रॉपर यांची सेवा राहते जे 150 रुपयाची आपण तिकीट घेतली त्या तिकीटमध्ये बस पण अवेलेबल राहते प्लस फ्री पार्किंग पण अवेलेबल राहते. सो चला फायनली पठारावरच्या फुलांचे दर्शन झाले. हिरव्या कच्च झाडांनी जणू गुलाबी फुलांची चादरच अंगावर घेतली होती. पण हे रंगीबेरंगी फुलं नेमकी आहेत तरी कोणती हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एका व्यक्तीची गरज लागणार होती. आणि ती व्यक्ती कोण? तर या जागेवर मित्रांनो प्रॉपर फुलांच्या पूर्ण इन्फॉर्मेशनसाठी एक गाईड करू शकतो. इथं आपण 200 रुपये एका गाईडचा चार्ज आहे. ठीक आहे. इथून आपल्याला अशी काही पावती भेटणार गाईडची म्हणजे आपल्यासोबतच करायची आहे. तर तुम्ही कॅमेरे सेट झाले. गाईडसोबत आम्ही पण गेटमधून एंट्री केली आणि तयार झालो खूप दुर्मिळ अशा फुलांची माहिती घेण्यासाठी. हा जो मेन गेट आहे मित्रांनो हा 3 नंबरचा गेट आहे. ठीक आहे. इथून मागे एक 2 नंबरचा गेट आहे पण तिथून प्रॉपर आपल्याला फुलं नाही भेटणार तेवढे. इथून मागा पठार प्रॉपरली चालू होतो. ठीक आहे. तर 3 नंबरच्या गेटमधून आपल्याला एंट्री करायची आहे. तर आपण जे गाईड केले आहे गाईड काका आपल्यासोबत आहे. काय नाव काका तुमचं? माझं नाव दत्तात्रय शेलार. कास पठारावरती आपलं स्वागत आहे. कास पठार हे 1800 हेक्टर आहे. फुलांचं वैशिष्ट्य आहे की 8-8 दिवसाने फुलं चेंज होतात. आता गौरी तेरडा हे फुल जास्त तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि हे रान हळद त्याला चवर असं बोलतात. ते आता व्हाईट कलरचे फुल आतमध्ये बघायला भेटणार आहे. आता मी यांना पुढं सोबत नेऊन फुलं सगळे दाखवणार आहे फुलांची माहिती. फुलांचे असे वैशिष्ट्य आहे की काही फुलं सकाळी 12 वाजता सकाळी 7ला येतात ते 12-1ला बंद होतात आणि 1 नंतर येतात ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परत चालू राहतात फुली. असं वैशिष्ट्य आहे कास पठारचे. मला चालेल. तर छान अशी काकांनी इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. आता आपण जाऊन पाहून इथं ॲक्च्युली आता थोडासा कास पठारावर चेंजेस झाला आहे मित्रांनो. म्हणजेच की हे बघा हे दोन्ही साईडमध्ये आपल्याला अशी आहे ना एक बाउंड्री म्हणजे एक रेलिंग दिसणार. पहिले लोक काय करायचे ना मागच्या वर्षी तरी मी जे बघितलं होतं आतमध्ये कुठेही घुसायचे लोक आणि ते पूर्ण झाडांवर जिथे पाय पडतो ना आपला तिथं ज्या झाडावर पाय पडतो ना तिथं त्या जागेवर पुन्हा फूल येत नाही. हे कुठलं फूल? आभाडी फूल. ओके. चालेल. आणि हा तेरडा आहे ना? हा गौरी तेरडा. हे रान हळद हे खाली दिसायला रान हळद आहे. ह्याचा यूज करता खाता वगैरे काही नाही. दिसायला आपल्या रान हळद आहे. याचं काही वैशिष्ट्य म्हणजे काही दिसायला काय आपली रान हळद आपण ते कालवणामध्ये यूज करतो ते हळद असते जसं आलं तर ते त्याच्यासारखं हे झाडं वैशिष्ट्य दिसण्यासारखं सेम त्या झाडाचं आहे. तसे तर प्रत्येक 10 दिवसात इथे वेगळे वेगळे फुलं बहरतात. संपूर्ण पठारावर सर्वात जास्त नजरेस पडणारं फूल म्हणजे गौरी तेरडा आणि रानहळद. या 2 फुलांमुळे संपूर्ण पठार गुलाबी आणि पांढऱ्या रंगांनी बहरलेला दिसतो. समोर जाताच काकांनी एक दुर्मिळ फुलाचं झाड दाखवलं जे 7 वर्षात फक्त एकचदा फुलतात. तर ही वाली आहे मित्रांनो टोपली कारवी जे आपण लोणावळ्यात प्रॉपर एकदा शूट केला होता टोपली कारवीचा. तर इथं पण आतापासून आपल्याला पाहायला भेटतं. ॲक्च्युली 7 वर्षात एकदा येतात एक फुलं. हा याला काय म्हणतात काका या झाडाला? या झाडाला रिटा. हा हे शॅम्पूसाठी पहिले लोक यूज करायचे. अच्छा म्हणजे याच्याने नेमकं काय फक्त फेस निघतो? फेस निघतो केसांना यूज करायचे पहिले लोक. अच्छा. तर या जागेवर मित्रांनो काका आपल्याला नवीन नवीन झाडं आणि दाखवून राहिले. आता जसं की हे एक रिटाचं जे झाड होतं काही चला थोडं तर त्याचं पहिलेच्या काळामध्ये शॅम्पूसाठी यूज करत होतं. आजचा वातावरण माझ्या समजेच्या पार होता.
कधी अचानक हा व्ह्यू क्लिअर होत होता तर कधी अचानक धुक्यांमध्ये सर्व गायब होत होतं. या पठारावर पहा मित्रांनो, आज एवढा पाऊस चालू आहे. आपलं बॅड लक एवढं म्हणजे बॅड लक आहे की पूर्ण धुकं पसरलं आहे. ठीक आहे, पण ठीक आहे, तरी आपण वेट करू धुकं खुलण्याचा. त्याच्यानंतर बघू काय शूट करता येईल. आज मला एक असं विचारायचं होतं, काय जे फुलं आहेत ते पावसामुळे पण गळतात ना? तर आता पण ते गळत असतील काय फुलं? पावसामुळे फुलाचं प्रमाण कमी होतं. ओके, आता हे प्रॉपर 15 सप्टेंबरच्या नंतर चालू होतं का? नाही, म्हणजे आता जसं पाऊस संपला की फुलं खूप सारे येतील ना. आता तसा मित्रांनो सप्टेंबरचा फर्स्टवाला वीक चालू आहे. ठीक आहे, तर हा जसं 15 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबरच्या नंतर तुम्ही आले तर हा जो एक फूल दिसता मित्रांनो, याला गेंद म्हणतात किंवा मग धनगर फेटा पण म्हणतात. कारण की या वरून बघताना आहे ना, प्रॉपर असा फेट्यासारखा दिसतो. ठीक आहे, हवेच्या मारामुळे जणू एखाद्या कारमध्ये ठेवलेल्या टॉयसारखा दिसणारा हा आहे धनगर फेटा किंवा याला गेंद पण म्हटलं जातं. आणि हा इथे एक जांभळ्या कलरचा जो फूल आहे हा याला म्हणतात सीतेचं आसू. पण सीता रावणावरून वरतून नेताना तिचे रडल्यामुळे ते आसू त्या फुलावर. असं म्हणतात, जेव्हा रावणाने सीतेचं अपहरण करून त्याच्या पुष्पक विमानामध्ये लंकेच्या दिशेने जात होता तेव्हा माता सीतेचे आसू या जांभळ्या रंगाच्या फुलावर पडले. तेव्हापासून या फुलाला सीतेचे आसू असे नाव पडले. या जागेवरचा सर्वात सुंदर फूल म्हणजे मिक्की माऊसचा फूल, जे मला वाटते. तर एकदा तुम्ही पण बाकी मस्त दिसते वाला फूल. हा फूल आहे ना मित्रांनो, थोडा मिक्की माऊस सारखा दिसते बघा. 2 डोळे आणि मधात चोच. त्याच्यासाठी याला मिक्की माऊस म्हणतात. याला काय म्हणतात, दीपकांडी. त्या फुलांचं काही असं म्हणजे वेगळं काही वैशिष्ट्य असतील का, म्हणजे काही मेडिसिनसाठी वगैरे यूज असं करतात? काय नाही. अच्छा, तर फूल पहा मित्रांनो किती मस्त वाटत आहे. इथं खाली पाणी आहे, तर पाण्याच्या ठिकाणी फक्त हे वाले फूल येतात, जांभळी मंजिरी. आणि तुम्ही जर याला टॉप अँगलमधून पाहिला ना, असं वाटणार का तुम्ही लद्दाखचे झाडं पाहून राहिले. मित्रांनो, महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर फूल जे सह्याद्रीमध्ये आपल्याला जस्ट पावसाळा संपल्यानंतर सगळीकडे बघायला भेटतं. ठीक आहे, तर या जागेवर पण आहे. अगर ते सोनकीचं फूल पिवळ्या कलरचं. तर हे वाला आहे सोनकीचं फूल. जांभळ्या कलरचं याला स्टार गुच्छ बोलतात. अच्छा, याला काय बोलतात? स्टार गुच्छ. स्टार गुच्छ. हे सोनकी बघा मित्रांनो, एकदम सूर्यफुलासारखे दिसते. किती मस्त सूर्यफूल असं असतं ना दादा. सूर्यफूल फक्त थोडं मोठं असतं मित्रांनो, आणि सोनकीचं फूल एवढं छोटं. पण हे एकदम गुच्छामध्ये लागतात. ते एकदम मस्त वाटतं बघताना. आणि याला काय हे हळद ना? नाही, हे रान हळद. ओके, रान हळद किंवा चवर. तर बघा, हे हळद अशी पहिले लागते इकडून, आणि शेवट त्याच्या टोकाला एक फूल येते एकदम पांढऱ्या कलरचं, एकदम मस्त वाला. पाहताना एकदम असं सुंदर वाटत आहे. आता विचार करा, जेव्हा प्रॉपर पाऊस थांबेल तर त्याच्या काही दिवसानंतर मित्रांनो इथं एकदम असा बहार येईल सर्व फुलांना. तर एकदम पठार असं पूर्ण फुलांनी भरलेलं दिसणार. आता आपण बघितली पिवळी सोनकी, आणि ही आहे सुनकी, जिचा रंग हलकासा जांभळा असतो. त्याच्याच बाजूला होतं निलिमाचं फूल, जे बघून खूप जास्त सुंदर वाटत होतं. खाली ते फुल एक दिसतंय, ते टूथब्रश आहे. ते टूथब्रश सारखं आपल्या दाताला यूज करतो ब्रश, त्यासारखे त्याला फुले आलेले आहेत एक साईडला. त्याचा टूथब्रश राहते ना मित्रांनो, एक साईड मधून जसे ब्रश त्याचे राहतात, सेम तसं ते झाड होतं, म्हणजे जसं ते फूल होतं. त्याच्यासाठी त्याला टूथब्रश पण म्हणतात. जसं आपण घरच्या भाजीमध्ये जिरा खातो
तसंच या फुलाचं नाव सुद्धा जिरा आहे, रानटी जिरा. हा पांढऱ्या रंगाचा फूल एकेरी वाढतो. मोठा झाल्यावर त्याच्या वजनाने तुतारीसारखा एक साईडला वागतो, म्हणून याला तुतारी असे म्हणतात. मस्त वेल दिसत आहे मित्रांनो. हे फक्त याच टायमात येतं ना? ह्या झाडाला असं वैशिष्ट्य आहे, दातपडी असं या झाडाचे सालीना वगैरे काढले आणि आपण हात गालाला वगैरे तोडलं तर याचं असं जास्त फुगल्यासारखं वाटतं. तर याच्याने नॅचरली दात पडतात ना, म्हणजे खाल्ल्यानंतर? ओके. जर हे पान खाल्लं ना मित्रांनो आपण, तर आपले ऑटोमॅटिकली दात पडतील असं काका म्हणतात. तर डेंजर फुल आहे वाला, म्हणजे झाड आहे. त्याच्यावर पण फुलं येतात का? कानपडी असं बोललं जातं. दोन तीन कानागत दिसतात. तर या निळ्या फुलाला कानपडी असं म्हणतात मित्रांनो. किती सुंदर दिसत आहे, एकदम ब्लू कलरचं. निसोरडे बोलतात. निसोरडे. याला काय बोलतात? निसोरडे. निसोरडे. त्यामध्ये नर आणि मादी असते. तर नर असतो त्याला तर हा फुलं येत नाही, ते मोठं पान दिसतंय ते, आणि साईडला ते नसोरडे, मेल फिमेल असं दिसतं. अच्छा. तर या नसोरडेमध्ये मित्रांनो हे जे फुलं दिसत आहेत ना, याच्यामध्ये दोन वेगळे वेगळे प्रकार आहेत. एक हा मेल आहे, म्हणजे हा मोठा पानांचा जो दिसत आहे हा मेल आहे, आणि हे जे छोटे छोटे पानं आहेत आणि याला फुलं आले तर याला निसोरडे ना, याला निसोरडे असं म्हणतात. तर हे पण व्हाईट कलरचं आणि मधामध्ये एकदम ब्लू कलरचा डॉट आहे. तर मस्त वाटतंय. आता इथं मित्रांनो तुमच्या मनात असा एक प्रश्न येत असणार, जो आत्ता माझ्या मनात येत आहे, की या पठारावर, कास पठारावर नेमके किती वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे फुलं येतात. तर आपण काकाकडून जाणून घेऊया. काका, इथं एक्झॅक्ट किती फुलं पाहायला भेटतात? इथं 300 प्रकारचे फुलं येतात, पण काही घाट गेल्यानंतर पठारावरती काही 100-150 असतात, पण ते पण असं परेड असतो. 10-10 दिवसानंतर येतात फुलं. एका वेळेस सगळे फुलं बघता येत नाहीत, असे वैशिष्ट्य आहे. तर काही फुलं आहेत ते असे पश्चिम घाटाला खाली उतरताना पण काही फुलं दिसतात. अच्छा. तर इथं येण्याचा मेन असा चांगला सीझन कोणता आहे, म्हणजे आता प्रॉपर जेव्हा फुलं बघायला भेटतील? सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चांगले फुलं बघायला मिळतात, पण ह्या वेळेला थोडा पाऊस वाढलेला आहे. ओके. असं आहे. या पांढूरसर गुलाबी फुलाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. अगदी गणपतीच्या आकाराचं दिसतं, म्हणून याला गणपती बाप्पा मोरया किंवा विघ्नहर्ता असे पण म्हटले जातं. मित्रांनो, हे जे दाण्यासारखं दिसत आहे ना, याला म्हणतात राईची भाजी. राई म्हणजे हिंदीमध्ये त्याला मोहरी जे आहे त्याला राई म्हणतात हिंदीमध्ये. तर हे त्याच प्रकारचं काहीतरी आहे जे याची भाजी पण बनवतात. किती मस्त बघा मित्रांनो, आपल्याला इथं निसर्गात काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी खायला प्यायला पण भेटतात. इथं मित्रांनो एक वांग्याचं झाड आहे, जंगली वांगे. हां, आता थोडे थोडेसे फुले येऊन राहिले याला, आणि याच्या पानावर बघा कसं काटे काटे असतात. तर हे जे जंगली बैंगन आहे ना मित्रांनो, याच्या पानावर प्रॉपर असे काटे काटे असतात, म्हणजे ते बकरी पण नाही खाऊ शकणार असे ते काटे आहे. तर आता त्याच्यावर थोडेसे फुलं येणं चालू झाले आहे. या सुंदर दिसणाऱ्या निळ्या फुलाला नीलकंठ असे म्हणतात. हे बघा, हे बारांगा बोलतात, याला बारांगा बोलतात. हे गौरीच्या टायमाला ह्याची पूजा, गौरीच्या बाजूला ह्याची पूजा होती, त्याला एका भाषेत सक्रुबा म्हणतात, बरं का? सक्रुबा. हा, सक्रुबा. तर हे गौरीच्या टायमाला ह्याचं पूजन होतं. हे गुलाबी कलर ही याला मंजेरी म्हणतात. मंजेरी. हा, गुलाबी मंजेरी. परत दुसऱ्या कलरची, अशा 7 कलरच्या ह्या बागा ह्या मंजेरी येतात. आता तुम्हाला दुसरे पण दाखवले जातील. ते राहते सगळा पट भरला जातो. ओके. तसेच या छोट्या निळ्या रंगाच्या फुलाला नबाडी आणि या गुलाबी रंगाच्या फुलाला बंबाकू किंवा पाशाणी असेही बोलतात. हे पाशाणी हे मोठे होतात.
हे सगळं बघा भरलेलं आहे. खडकातून वर निघतात. हे खडक आहे हा हा. आणि या खडकातून बघा हे निघालेले आहे. अरे वा. बघा हे पुष्पकंदी अजून मोठा नाही झालेला आहे. पुष्पकंदी पुष्पकंदील. तसा होतोय ते मोठा वाढेल आता. हे समोर एक झाड दिसतं मित्रांनो, हे एक आयुर्वेदिक झाड आहे. आयुर्वेदिक हेरडा ना. अच्छा, याला असं एक फळ पण येते बघा. भरपूर फळ आहेत जास्त आलेलं आहे. तर याचा नेमका असा म्हणजे उपयोग काय असतो? आयुर्वेदिक आहे. ओके. तर पहिलेच्या जमान्यात मित्रांनो, पहिल्याच्या काळामध्ये काय ना की काय मेडिसिन काय नाही तेवढं तर काही होतं नाही. तर मग असे आयुर्वेदिक झाडं फुलं याच्यापासूनच मेडिसिन जी आहे तयार करण्यात येत होती. तर मस्त आला आपल्याला आज निसर्गात येऊन खूप साऱ्या गोष्टी माहीत पडत आहे नवीन नवीन. तुला पडताय का नाही बे? याचे 50 एक्स्ट्रा कापले तुझे मी ओव्हर ऍक्टिंगचे. पडते नाही, खूपच चांगला आहे. पावसामुळे थोडं क्लिअर दिसत नाही, तरी ऍडजस्ट करून घेऊ आपण. ठीक आहे. चला तर मित्रांनो, एका वर्षात फक्त 1 ते 1.5 महिन्यासाठी येणाऱ्या या सुंदर फुलांची सुंदरता आपण जपण्याचा प्रयत्न करू. जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी आज आपण या फुलांची माहिती देण्याचा प्रयत्न केलो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया मित्रांनो अशाच कुठल्या तरी सुंदरशा जागेवर. तेव्हापर्यंत टाटा, बाय बाय.